नमस्कार. आजकाल आपलं शहरी आयुष्य कसं झालंय? नुसती धावपळ, सततचं टेन्शन आणि प्रदूषण. या उंच सिमेंटच्या जंगलात राहताना आपला निसर्गाशी आणि मातीशी असलेला तो जुना संपर्क कुठेतरी कायमचा तुटलाय असं नाही वाटत? आजच्या ह्या विश्लेषणात आपण ह्याच एका महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत आणि यातून बाहेर पडण्याचा, पुन्हा एकदा आपल्या मुळांशी जोडलं जाण्याचा मार्ग काय असू शकतो ते समजून घेणार आहोत. खरंच, आपण शहरी लोक मानवी संस्कृतीच्या मुळांपासून खूप दूर गेलो आहोत का? रोजची 30 ट्रॅफिक, कामाचा आवाढ ताण यामुळे मनाला खरी शांतता मिळणं आजकाल खूपच दुरापास्त झालंय. अशा या गुंतागुंतीच्या वातावरणात आपली पारंपरिक शेती आणि गावे ही खऱ्या अर्थाने एका तणावग्रस्त मनासाठी हक्काचं विश्रामस्थान ठरू शकतात. तिथे मिळणारा तो अस्सल, साधा आणि नैसर्गिक अनुभव तो आजच्या काळातल्या कोणत्याही महागड्या थेरपीपेक्षा खूप मोठा दिलासा आहे. तर मग कृषी पर्यटन म्हणजे नेमकं काय? थोडक्यात सांगायचं तर शहर आणि गावांमधला हा एक उत्तम दुवा आहे. शहरी लोकांना हिरव्यागार निसर्गाशी पुन्हा जोडणारी ही एक भन्नाट संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कृषी पर्यटन हा एक असा अभिनव उपक्रम आहे जिथे शेतीचं उत्पादन आणि पर्यटन यांची एकदम मस्त सांगड घातली जाते. म्हणजे बघा, पर्यटकांना शेतावर आकर्षित करून फक्त मनोरंजन करणं हा उद्देश नसतो, तर त्यांना शेतीचं प्रत्यक्ष शिक्षण मिळावं हा यामागचा मुख्य हेतू असतो. शहरात राहणाऱ्यांना प्रत्यक्ष गावाकडचं जीवन जगण्याचा एक भारी अनुभव मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांसाठी हा एक कमी जोखमीचा आणि शाश्वत उत्पन्नाचा अतिशय छान मार्ग बनतो. आता आपण वळूया ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगाराकडे. थोडक्यात आर्थिक विकासाची लागवड कशी होते ते पाहूया. हा काही फक्त मनोरंजनाचा भाग नाहीये बरं का. हे शेतकरी आणि ग्रामीण समुदायाच्या विकासाचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. विचार करा, 55 ते 60%. होय, आपल्या देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यातील सुमारे 55 ते 60% लोकसंख्या अजूनही थेट शेतीवरच अवलंबून आहे. आता शेती म्हटलं की त्यात हवामानाचा लहिरीपणा आलाच, कधी पाण्याची कमतरता तर कधी इतर नैसर्गिक संकटे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येने फक्त आणि फक्त शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून राहणं थोडं कठीण जातं. त्यांना अर्थार्जनाच्या पर्यायी आणि भक्कम मार्गांची नितांत गरज आहे आणि इथेच कृषी पर्यटन ही मोठी आर्थिक गरज अगदी प्रभावीपणे पूर्ण करतं. आता याचे थेट आर्थिक फायदे काय होतात? तर जेव्हा शेतीचा मुख्य हंगाम नसतो, म्हणजे ज्याला आपण ऑफ सीझन म्हणतो, तेव्हा हे पर्यटन शेतकऱ्यांना एक अतिरिक्त आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवून देतं. यामुळे होतं काय, तर स्थानिक तरुणांना शहरात न जाता आपल्याच गावात सन्मानाचा रोजगार मिळतो. शिवाय ग्रामीण महिलांसाठी तर नवीन व्यवसायाच्या सुवर्ण संधीच चालून येतात, जसं की पर्यटकांसाठी अस्सल चवीचं गावरान जेवण बनवणं किंवा स्वतः बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू विकणं. आणि ह्या सगळ्याचा सर्वात मोठा दूरगामी फायदा म्हणजे काय माहितीये? रोजगारासाठी गावाकडून गर्दीने भरलेल्या शहरांकडे होणारं जे प्रचंड मोठं स्थलांतर आहे ना, ते थांबायला खूप मोठी मदत होते. हे मॉडेल किती यशस्वी होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपण केरळ आणि पंजाब या 2 राज्यांची यशोगाथा पाहूया. एका बाजूला आहे केरळ, ज्याला आपण अगदी सार्थपणे देवाचा स्वतःचा देश म्हणतो. तिथे काय आहे तर डोळ्यांचा पारणं फेडणारी घनदाट हिरवळ, सुगंधी मसाल्यांच्या बागा आणि विपुल जैवविविधता. हे सगळं पर्यटकांना निसर्गाच्या कुशीत विसावण्यासाठी साद घालतं. तर दुसऱ्या बाजूला आहे आपला पंजाब, भारताचं धान्याचं कोठार. तिथे दूरवर पसरलेली गव्हाची आणि तांदळाची सोनेरी शेतं आणि तिथली अतिशय उत्साही, सळसळती ग्रामीण जीवनशैली पर्यटकांना आकर्षित करते. ही दोन्ही उदाहरणे भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कृषी वारशाचं काय अप्रतिम दर्शन घडवतात नाही का? आता येऊया एका अतिशय रंजक भागाकडे. शहरी पर्यटकांसाठी कृषी शिक्षण म्हणजेच मातीतून मिळणारी शिकवण. हे पर्यटन म्हणजे फक्त एखादी वीकेंड ट्रिप नाहीये, तर मातीशी पुन्हा जोडली जाणारी एक महत्त्वाची शिकण्याची प्रक्रिया आहे. हा प्रत्यक्ष अनुभव नेमका असतो तरी कसा? तर बघा, सुरुवातीला पर्यटक शेताची सफर करतात, निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या हवेत फेरफटका मारतात. पण मजा तर पुढेच आहे. त्यानंतर ते स्वतः शेतात उतरून पिकांची कापणी करतात, फळं तोडतात. ही दैनंदिन कामे ते स्वतःच्या हाताने करतात. यामुळे होतं असं की आपलं ताटातलं अन्न नेमकं कुठून आणि कसं येतं हे त्यांना स्वतःच्या अनुभवातून समजतं. जागतिक अन्न उत्पादनाची साखळी प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी हा एक एकदम भारी आणि कृतीयुक्त अनुभव ठरतो. आणि ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो? तर शहरी लोकांच्या मनात शेतकऱ्यांच्या अपार कष्टांबद्दल आणि अन्न सुरक्षेच्या वास्तवाबद्दल एक सखोल आणि प्रामाणिक आदर निर्माण होतो.
जेव्हा आपण स्वतः चिखलात पाय रोवून घाम गाळतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने जाणवतं की अन्नाचा एक घास पिकवण्यासाठी किती प्रचंड मेहनत लागते. हा अनुभव शहरी आणि ग्रामीण भागातली जी माहितीची दरी आहे ती अगदी प्रभावीपणे पुसून काढतो. यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेंद्रिय शेती आणि निसर्ग संवर्धन. कृषी पर्यटन हे स्थानिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी किती मोठी भूमिका बजावतं ते आता आपण पाहूया. तुम्हाला सांगतो हो, कृषी पर्यटनाचा मूळ पायाच मुळी पर्यावरणपूरक पद्धतींवर उभा आहे. पर्यटकांना एकदम शुद्ध आणि नैसर्गिक अनुभव देण्यासाठी ही पर्यटन केंद्रे रसायनमुक्त म्हणजेच सेंद्रिय शेतीलाच सर्वोच्च प्राधान्य देतात. पाण्याची मोठी बचत व्हावी म्हणून ठिबक सिंचनाचा खूप प्रभावीपणे वापर केला जातो. प्रदूषण शून्यावर आणण्यासाठी चक्क सौर ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जेचा वापर होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथल्या स्थानिक आणि दुर्मिळ वनस्पतींचं तसंच प्राण्यांचं अगदी जाणीवपूर्वक संरक्षण केलं जातं. आणि विशेष म्हणजे हे सगळं केवळ कागदावर मर्यादित नाहीये, शासनाचं अधिकृत धोरणही याच दिशेने काम करतंय. उदाहरणार्थ, महाराष्ट्र पर्यटन धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सेंद्रिय शेतीच्या माहितीला प्राधान्य दिलं जावं आणि केंद्रांनी पाणी बचतीचे नियोजन करून सौर ऊर्जेचा वापर करावा. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की शासनाची धोरणं स्वतः हे सुनिश्चित करत आहेत की गावाकडचं पर्यावरण एकदम स्वच्छ आणि अबाधित राहील आणि खऱ्या अर्थाने हरित विकासाला गती मिळेल. आपण आता या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. जाता जाता एक अत्यंत मार्मिक प्रश्न उभा राहतो. आपल्या कृषी संस्कृतीच्या मुळांकडे परत जाण्याने केवळ शहरी धावपळीमुळे तणावग्रस्त झालेल्या मनालाच शांती मिळेल असं नाही, तर यामुळे आपलं स्थानिक पर्यावरण आणि डबघाईला आलेली ग्रामीण अर्थव्यवस्था देखील वाचेल का? तर याचं उत्तर आहे 100% होय. कृषी पर्यटन हा आजच्या शहरी थकव्यावर आणि ग्रामीण आर्थिक आव्हानांवर एक अत्यंत सर्वांगीण आणि शाश्वत असा उपाय आहे. आजच्या या विश्लेषणातून आपल्याला एक नवी दृष्टी नक्कीच मिळाली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक माहितीसह.